नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय भावनिक, हृदयाला भिडणारी आणि अनेक ट्विस्ट्सने भरलेली नवी कथा, अनोखं नातं. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजची कथा, अनोखं नातं भाग 1. घरात सगळ्यांच्या रडण्याचा आक्रोश ऐकू येत होता. बाहेर बरेच लोक जमलेले होते. अरे देवा, अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच देशमुख काकांनी मोठ्या थाटामाटात मोठ्या मुलाचं लग्न केलं होतं. हो ना, आणि आज हे दिवस पाहायची वेळ आली. म्हातारपणात बापाची काठीच मोडली म्हणायची. बायका एकमेकींची कुजबुजत होत्या. देशमुख काकांना 2 मुलं होती ना? हो, आदित्य आणि अथर्व. पण लहान मुलाला त्यांनी काही वर्षांपूर्वी घराबाहेर काढलं. का बरं? माहीत नाही. लोक काय काय बोलतात. म्हणे फार रागीट होता, कामधंदा काहीच करत नसे, सतत भांडणं आणि वडिलांची पटतच नसे. हळहळ व्यक्त करणाऱ्या नजरा सगळीकडे होत्या. किती छान कुटुंब होतं. मोठा मुलगा आदित्य, लहान अथर्व आणि लहानगी मुलगी मृणाली. पण नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. हे सगळं ऐकताच मृणाली तिथून उठून बाहेर आली. अंगणात येताच तिचा बांध फुटला आणि ती जोरजोरात रडू लागली. तेवढ्यात कुणीतरी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवला. मृणालीने वर पाहिलं. अथर्व दादा! ती धावत त्याच्या मिठीत शिरली आणि अजूनच जोरात रडू लागली. अथर्वचेही डोळे भरून आले होते. शांत हो, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. आदित्यबद्दलची बातमी मृणालीनेच त्याला फोनवर दिली होती. अथर्व घरात आला तेव्हा आईने त्याला पाहताच त्याच्या गळ्यात पडून रडायला सुरुवात केली. तो वडिलांकडे पाहू लागला. देशमुख काका पूर्णपणे खचलेले, आदित्यच्या पार्थिवाकडे पाषाणासारख्या नजरेने पाहत बसले होते. तेवढ्यात अथर्वची नजर दुसऱ्या बाजूला गेली आणि तो क्षणभर सुन्न झाला. एक कोवळी निरागस मुलगी, जिच्या हातातल्या बांगड्या जबरदस्तीने फोडल्या जात होत्या. तिच्या हातातून रक्त वाहत होतं. हे काय करताय तुम्ही? अथर्व जोरात ओरडला. तिच्या हातातून रक्त येतंय. आई रडत म्हणाली, नवरा नाही तर हातात बांगड्या कसल्या? आदित्य तिला एकटी सोडून निघून गेला. ही तुझ्या भावाची बायको आरोही. आता तिचं आयुष्य उजाड झालंय. आरोही रडत रडत आदित्यच्या जवळ जाऊन बसली. थोड्याच वेळात आदित्यचं पार्थिव उचललं. घरातला प्रत्येक जण अश्रूंमध्ये बुडाला होता. अथर्वने आपल्या भावाला मुखाग्नी दिला. त्याच दिवसापासून घरावर एक विचित्र शांतता पसरली. हसणं, बोलणं सगळं जणू संपलं होतं. काही दिवस असेच गेले. एके दिवशी अचानक आरोहीला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. घरात एकच गोंधळ उडाला. डॉक्टर आला, तपासणी केली आणि हसत म्हणाल्या, अभिनंदन, आनंदाची बातमी आहे, ही आई होणार आहे. क्षणभर सगळे अवाक झाले आणि लगेच आनंदाश्रूंनी डोळे भरून आले. माझा आदित्य परत येतोय, आई म्हणाली. आता तरी आई थोडं हस, मी आत्या होणार आहे, मृणाली हसत म्हणाली. तिने धावत जाऊन आरोहीला मिठी मारली. पण त्या आनंदावर पाणी फेरत सुलोचना मावशी म्हणाल्या, कुणाला आनंद होणार आहे? बाप नसलेलं मूल कसं वाढेल? त्याला सांभाळणार कोण? तेवढ्यात त्यांचा मुलगा समीर म्हणाला, आई असं का बोलतेस? मी आहे ना. सगळ्यांकडे पाहत तो पुढे म्हणाला, म्हणजे आपण सगळे मिळून त्याला वाढवू, तो अनाथ कसा राहील? सुलोचना मावशी हसत म्हणाल्या, अरे हो हो, माझ्या मुलाचं तर मन किती मोठं आहे. पण मृणाली आणि आरोही दोघींनाही समीर अजिबात आवडत नव्हता. आईने आरोहीला समजावलं, तू आराम कर, काही लागलं तर मला सांग. थोडा आराम केल्यानंतर आरोही पाणी घ्यायला स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात समीर तिथे आला. मलाही तहान लागलीये, एक ग्लास पाणी मिळेल का? डोळे खाली घालून आरोहीने त्याला पाणी दिलं. पण अचानक समीरने तिचा हात पकडला. आरोहीच्या हातातून ग्लास खाली पडला. ती घाबरून धावत बाहेर निघाली आणि थेट अथर्वाला जाऊन धडकली. डोळ्याने दिसत नाही का? वेडी आहेस का? तो रागात म्हणाला. आरोही काहीच न बोलता धावत आपल्या खोलीत गेली. अथर्व स्वयंपाकघरात गेला. तू इथे काय करत होतास? पाणी प्यायला आलो होतो, असं म्हणत निघून गेला. दुसऱ्या दिवशी आरोही छतावर कपडे वाळत घालायला गेली. समीरही मागोमाग आला आणि जिन्याचं दार आतून बंद केलं. अचानक त्याने तिच्या कमरेभोवती हात घातला. आह! आरोही जोरात ओरडली. कोणी नाहीये, सगळे देवळात गेलेत, तो कुजबुजत म्हणाला. एकदा माझ्या मिठीत ये, कुणालाच कळणार नाही. मी तुझी काळजी घेईन, फक्त मला आनंद दे.
आरोही सुटायचा प्रयत्न करू लागली होती. शेवटी तिने जोरात त्याच्या गालावर चापट मारली. आजच्या पुढे माझ्याजवळ आलास तर लक्षात ठेव, मी तुला जिवंत सोडणार नाही. हे बोलून ती धावत खाली आली, खोलीत शिरली आणि दार आतून बंद करून रडू लागली. थोड्या वेळाने दारावर टकटक झाली. वहिनी, दार उघडा, तुम्ही ठीक आहात ना? मृणालीचा आवाज होता तो. दार उघडताच आरोही तिला मिठी मारून रडू लागली. काय झालं? कुणी काही बोललं का? मला सांगा, मी तुमची मैत्रीण आहे ना? आरोहीने छतावर घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला. मृणाली संतापून म्हणाली, आज तर समीरची खैर नाही. ती निघणार तेवढ्यात आरोहीने तिला थांबवलं. नको मृणाली, लोक संशय माझ्यावरच घेतील. आज माझा भाऊ येतोय, मी त्याच्यासोबत काही दिवस गावाला जाईन. अथर्व दादाला सांगू का? मृणालीने विचारलं. नाही, माझी शपथ आहे तुला, कुणालाच सांगू नकोस. तेवढ्यात श्याम, घरातला नोकर आला. बहिणी, तुमचे भाऊ आले आहेत. आरोही खाली आली आणि थेट आपल्या भावाच्या, रोहनच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. रोहन तिला शांत करत म्हणाला, बस गा आरोही, आता रडू नकोस, मी आलो आहे ना, सगळं नीट होईल. तो हात जोडून देशमुख काकांना म्हणाला, मामाजी, तुमची परवानगी असेल तर मी आरोहीला काही दिवसांसाठी माझ्यासोबत घरी घेऊन जाऊ इच्छितो. हे ऐकताच मृणाली लगेच म्हणाली, हो भाऊ, तुम्ही त्यांना घेऊन जा. काही दिवस माहेरी राहिल्या तर त्याचं मन थोडं हलकं होईल. तेवढ्यात सुलोचना मावशी टोमण्याने म्हणाल्या, आता कसली खुशी आणि कशाची खुशी? एकटीच डोंगरा एवढं आयुष्य जगायचे आणि त्यात ही आता आई होणार आहे. हे ऐकून रोहन दचकला. तो अवाक होऊन आरोहीकडे पाहू लागला. आई हळू आवाजात म्हणाली, हो बाळा, तिला घेऊन जा, पण काही दिवसांनी परत सोड. तिच्याशिवाय घर सुन्न वाटतं. हो मामीजी, रोहन म्हणाला. कोपऱ्यात उभा असलेला समीर हे सगळं पाहत होता आणि त्याच्या ओठांवर एक विचित्र स्मित होतं. मृणाली म्हणाली, चला वहिनी, तुम्ही तयारी करा, आता माहेरी जायचंय. त्यावर सुलोचना मावशी उपहासाने म्हणाल्या, काय तयारी करायची? 2 पांढऱ्या साड्या पिशवीत टाका आणि निघा. हे ऐकून आरोहीचे डोळे भरून आले. मृणाली तिला वरच्या खोलीत घेऊन गेली. थोड्याच वेळात रोहन तिला सोबत घेऊन निघून गेला. काही दिवस असेच गेले. एके दिवशी आरोहीची वहिनी तिला म्हणाली, आरोही, तुझं आयुष्य अजून खूप मोठं आहे. तू एकटी असं सगळं आयुष्य काढू शकत नाहीस. तुझे सासू सासरे वृद्ध झालेत, नणंदेचं लग्न होईल आणि दीर तर कुणाशीही काही संबंध ठेवत नाही. ती थोडा थांबून म्हणाली, माझं ऐकशील तर दुसरं लग्न कर. मुलगा मिळायला काही अडचण नाही, पण त्यासाठी तुला गर्भपात करावा लागेल. हे ऐकून आरोही हादरली. वहिनी, हे माझ्या पतीची शेवटची निशाणी आहे, मी असं काही करू शकत नाही. वहिनी चिडून म्हणाली, मग आयुष्यभर अशीच पांढरी साडी नेसून राहणार आहेस का? आरोही रडत भावाकडे वळली. दादा, तूच वहिनीला समजाव, मला हे बाळ जन्माला घालायचे. दादा गंभीरपणे म्हणाला, आरोही, तुझी वहिनी बरोबर बोलतेय. आई वडिलांनंतर मीच तुला शिकवलं, तुझं लग्न केलं. आता माझ्यावरची जबाबदारी संपली असं वाटत होतं. तोच हा प्रसंग घडला. तो थोडा थांबला. माझीही 2 मुलं आहेत. मी आयुष्यभर तुझी जबाबदारी उचलू शकत नाही. मला चुकीचं समजू नकोस, पण गर्भपात करून दुसरं लग्न करणंच तुझ्यासाठी योग्य आहे. आम्ही ओळखीतल्या 4-5 स्थळांशी बोललोय. मंदिरात लग्न लावून देऊ. आरोही आक्रोश करत म्हणाली, दादा, तू असं कसं बोलू शकतोस? मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही. मी मरून जाईन, पण हे करणार नाही. असं म्हणत ती रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली. थोड्या वेळाने तिची वहिनी तिच्या मागोमाग आली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. आम्ही फक्त तुझं भलं पाहत होतो. तुला दुखावलं असेल तर आम्हाला माफ कर. आरोही वहिनीच्या गळ्यात पडून रडू लागली. आता आराम कर, वहिनी म्हणाली. मी स्वयंपाक करते. आणि स्वयंपाकघरात निघून गेली. 2 दिवसांनी वहिनी म्हणाली, आरोही, तुला हॉस्पिटलला जावं लागेल. बाळासाठी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. पण वहिनी, आत्ताच गरज नाही, आरोही म्हणाली. मी काही ऐकणार नाही, वहिनी ठामपणे म्हणाली. डॉक्टरांशी बोलले आहे. काही तपासण्या आणि अल्ट्रासाऊंड होतील. आज तुझा पहिलाच दिवस आहे, त्यामुळे सकाळपासून संध्याकाळ होईल. तुझे दादाही सोबत येतील. आरोहीने विचारलं, मग मुलं कुठे राहतील? त्याची चिंता करू नकोस, वहिनी म्हणाली. माझ्या मैत्रिणीकडे राहतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आरोहीला अस्वस्थ वाटू लागलं. तिने वहिनीचा हात घट्ट पकडला. वहिनी, मला खूप घाबरायला होतंय, इथून चला ना. अगं घाबरू नकोस, वहिनी म्हणाली. मी आणि तुझा भाऊ आहोत ना. सुरुवातीला असंच वाटतं. थोड्या वेळाने वहिनी डॉक्टरांशी बोलून आली. चल,
तुझी तपासणी त्या ऑपरेशन थिएटरमध्ये होईल. कपडे बदल. आरोहीला काहीच बरं वाटत नव्हतं. कपडे बदलल्यानंतर नर्सने तिला इंजेक्शन दिलं. सिस्टर, हे कसलं इंजेक्शन आहे? आरोहीने विचारलं. भूल देण्यासाठी, नर्स म्हणाली. पण अल्ट्रासाऊंडमध्ये भूल कशासाठी? आरोही घाबरून म्हणाली. नर्स थंडपणे म्हणाली, मी तुमचं अल्ट्रासाऊंड करणार नाही. मग? आरोहीने आश्चर्याने विचारलं. आज तुमचा गर्भपात आहे. नाही, आरोही किंचाळली. मी माझं बाळ जन्माला घालणार आहे. पण तुमचे दादा वहिनी असंच म्हणाले आहेत, नर्स म्हणाली. आणि आता इंजेक्शन दिलंय. थोड्याच वेळात तुम्ही बेशुद्ध व्हाल. आरोही घाबरली. सिस्टर, मला तुमचा फोन द्याल का? एक अतिशय महत्त्वाचा कॉल करायचा आहे. नर्सने फोन दिला. आरोहीने थरथरत्या हातांनी मृणालीला फोन केला. फोन उचलताच ती रडत म्हणाली, मृणाली, माझं बाळ वाचव. हे लोक मला हॉस्पिटलमध्ये आणून माझं बाळ मारत आहेत. वहिनी, काय झालं? कोण लोक? मृणाली घाबरून म्हणाली. माझे दादा वहिनी. त्यांना माझा गर्भपात करत आहेत. माझं दुसरं लग्न लावून द्यायचं आहे म्हणून. मला भूल दिली आहे. प्लीज माझं बाळ वाचव. त्याशिवाय मी जगू शकणार नाही. तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात? मृणालीने विचारलं. आपल्या घरामागच्या रोड नंबर 7 वरचं मोठं हॉस्पिटल. मी तिथेच आहे. लवकर ये. इतकं बोलून आरोही रडत रडत बेशुद्ध पडली. फोन खाली पडला. मृणाली एक क्षणही न थांबता धावत अथर्वकडे गेली. दादा लवकर चल, ती घाबरून म्हणाली. ते लोक वहिनी आणि तिचं बाळ मारत आहेत. कोण लोक? अथर्व हादरून म्हणाला. त्यांचे दादा वहिनी. त्यांना तिचं दुसरं लग्न करायचं आहे म्हणून गर्भपात करत आहेत. वहिनी खूप रडत होत्या. डॉक्टरांनी त्यांना भूल दिली आहे. ती रडत म्हणाली, दादा प्लीज चल, वहिनी त्या बाळाशिवाय मरून जातील. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की अथर्व आणि मृणाली वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचतील का? आरोहीचं बाळ वाचेल का? आरोहीच्या दादा वहिनींचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल का? आणि या सगळ्या घटनेनंतर अथर्व आणि आरोहीच्या आयुष्यात कोणतं नवीन वळण येणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पुढच्या भागात. म्हणून अनोखं नातं भाग 2 नक्की पाहायला विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच सुंदर, भावनिक आणि रोचक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.